Hello friends, welcome to Sri Academy of Science Karad. In this lecture, we will discuss about the living world. ओके, म्हणजे या लेक्चरमध्ये आपण लिव्हिंग वर्ल्डचा पार्ट बघणार आहोत. पाठीमागच्या लेक्चरपर्यंत आपण द लिव्हिंग वर्ल्डमध्ये आपण सिस्टमॅटिक्स आणि क्लासिफिकेशन टॅक्सॉनॉमी या टर्मिनॉलॉजी बघितलेल्या आहेत. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत नॉमेनक्लेचर. ओके, नॉमेनक्लेचरचं मीनिंग बघा. Nomen means name. Nomens means name and clatures means to call. ओके, सो नॉमेनक्लेचरचा अर्थ काय मित्रांनो बघा. नोमेन्स मीन्स नेम, क्लेचर्स मीन्स टू कॉल. म्हणजे काय येणार आहे? नेम टू कॉल. त्याला काय म्हणायचं? नॉमेनक्लेचर्स. सो नेम टू कॉल इज कॉल्ड ॲज नॉमेनक्लेचर. शॉर्टकट बघतोय आपण, क्विक रिव्ह्यू बघतोय मित्रांनो. ज्या वेळेला हा संपेल त्यावेळेला मी तुम्हाला पहिला टॉपिक द लिव्हिंग वर्ल्ड आणि दुसरा टॉपिक सिस्टमॅटिक्स किंवा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन्स हे मी तुम्हाला व्यवस्थित डेप्थ त्याची जी आहे ती तुम्हाला समजून देणार आहे. तोपर्यंत आपण क्विक रिव्ह्यू बघतोय. आता बघा, नॉमेनक्लेचर्स जेवढे सगळे मित्रांनो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तेवढ्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन्स हे किंवा त्याचं नॉमेनक्लेचर 3 पद्धतींमध्ये केलं जातं. ओके, सो नॉमेनक्लेचर प्रोसेस आर ऑफ डिवायडेड इंटू 3 टाइप्स. लोकल नेम, सायंटिफिक नेम, बायनॉमियल नॉमेनक्लेचर्स. हे जे तयार होतं ना टप्प्याटप्प्यांमध्ये तयार झालंय मित्रांनो. पहिल्यांदा लोकल नेम वापरलं जायचं, लोकल नेमच्या पद्धतीनं नॉमेनक्लेचर केलं जायचं. नंतर सायंटिफिक नेमच्या पद्धतीनं मग नॉमेनक्लेचर केलं गेलं आणि नंतर मग सायंटिफिक नेम नंतर मग बायनॉमियल नॉमेनक्लेचर हे वापरलं गेलं. ओके, सो नॉमेनक्लेचर्स टिल टुडे द नॉमेनक्लेचर्स आर ऑफ डिवायडेड इंटू 3 मेथड्स. फर्स्ट वन इज द लोकल नेम, सेकंड वन इज द सायंटिफिक नेम अँड थर्ड वन इज द बायनॉमियल नॉमेनक्लेचर्स. आता बघा तुम्ही, सायंटिफिक नेम आणि बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाजूला सोडा. पहिल्यांदा आपण बघणार आहोत लोकल नेम. लोकल नेम म्हणजे काय तर बघा, द नेम given by local people in local language in local region to the particular living organisms. एखाद्या सजीवाला एखाद्या विशिष्ट भागातल्या लोकांनी तिथल्या लोकल लँग्वेजमध्ये त्या लोकल रिजनमध्ये दिलेलं एक विशिष्ट नाव म्हणजे काय म्हणायचं आहे त्याला? लोकल नेम. ओके, सो लोकल नेम किंवा लोकल नॉमेनक्लेचर्सचा लोकल नेम म्हणजे काय? So the name given to the particular living organisms by local people in local language in local region is called as the local name. Okay, local name लोकल नेमला शास्त्रशुद्ध पद्धतीनं सायंटिफिक वेनं व्हर्नॅक्युलर नेम्स असं सुद्धा म्हटलं जातं. सो लोकल नेम इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हर्नॅक्युलर नेम्स. राईट, सो लोकल नेम इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हर्नॅक्युलर नेम. ओके, मग व्हर्नॅक्युलर नेम का वापरलं जायचं तर त्याची कारण आहेत मित्रांनो, ॲडव्हान्टेजेस आहेत. इट इज शॉर्ट. बरोबर आहे, लोकल लोकांनी स्वतःला लक्षात राहण्यासाठी एखाद्या गोष्टीला लोकल भाषेमध्ये दिलेलं नाव म्हणजे काय असणार आहे? लोकल नेम. मग हे लोकल नाव जे असणार आहे ते शॉर्ट असणार आहे. ओके, छोटं असतं, इझी असतं, सोपं असतं, जेणेकरून जी लोकल लोक आहेत त्यांना सहज ते लक्षात राहील आणि फॅमिलियर टू फॉलो म्हणजे त्या भागातल्या त्या विशिष्ट भागामधल्या लोकांना ते नाव लक्षात ठेवायला सोपं आहे. समजा एखादं नाव घेतलं, त्या लोकल लोकांनी त्या एखाद्या ऑर्गॅनिझम्सला दिलेलं लोकल नाव जर घेतलं तर ते फॅमिलियर असणार आहे त्या पर्टिक्युलर रिजन्ससाठी. ओके, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहित आहे मँगोला इंग्लिशमध्ये मँगो तर मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्या आंबा असं म्हटलं जातं त्याला. ओके, मग आंबा तुम्ही नुसतं मी फक्त नाव जरी घेतलं आंबा तरी सगळ्या लोकांना ते काय असणार लगेच ते चित्र डोळ्यासमोर येणार आहे. तसं मी जर अमेरिकेत जाऊन जर म्हटलं तर आंबा चालणार नाही. अमेरिकेत मला इंग्लिशमध्ये त्याला मँगो म्हणावं लागणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये मला त्याला काय म्हणावं लागणार आहे? आंबा असं म्हणणार आहे, असं म्हणावं लागणार आहे. ओके, मग हे काय झालेलं आहे तर आंबा हे झालं मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये मँगो हे झाले लोकल नेम. ओके, आणि हे लोकल नेम जे आहेत ते फॅमिलियर टू फॉलो म्हणजे शॉर्ट, इट इज अ शॉर्ट,
इझी अँड फॅमिलियर टू फॉलो करण्यासाठी काय असणार आहे तर सोपं असणार आहे. नेक्स्ट, इझी टू कम्युनिकेट इन लोकल लँग्वेज, म्हणजे दोन लोकल रिजन्स मधले पीपल ज्या वेळेला कम्युनिकेशन्स करत असतील त्यावेळेला त्यांच्या कम्युनिकेशन्स प्रोसेसमध्ये ते जे नाव असणार आहे ते एकदम सोपं असणार आहे. ते नाव घेतल्या घेतल्या त्या दोन्ही व्यक्तींना लगेच लक्षात येणार आहे. हे काय झालं, लोकल नेमचं काय झालं, ऍडव्हान्टेजेस आलेले आहेत. ओके, आता बघा त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत बघा. प्रॉब्लेम्स हे झाले ऍडव्हान्टेजेस. आता त्याचे प्रॉब्लेम बघा. आता लोकल नेमचे ऍडव्हान्टेजेस कमी आहेत आणि प्रॉब्लेम जास्त आहेत. प्रॉब्लेम जास्त आहेत म्हणजे काय बघा, लोकल नेम डज नॉट कम्युनिकेट नेसेसरी इन्फॉर्मेशन्स. जे लोकल नाव आहे ते लोकल नाव हे नेसेसरी इन्फॉर्मेशन्स आपल्याला प्रोव्हाइड करू शकत नाही. ओके, म्हणजे मी फक्त आंबा जर म्हटलं तर मला आंब्याच्या दृष्टीनं किंवा आंबा या नावाच्या मदतीनं मला त्याचं पूर्ण क्लासिफिकेशन मिळत नाही. म्हणजे दोन वनस्पतींमधलं आपल्याला रिलेशनशिप हे लोकल नेम्समुळे कळत नाही. डज नॉट कम्युनिकेट रिलेशनशिप, दोन वेगवेगळ्या वनस्पतींमधला फरक आपल्याला कळत नाही. कोणामुळं, लोकल नावामुळं. युनिव्हर्सली नॉट ऍक्सेप्टेड. युनिव्हर्सली नॉट ऍक्सेप्टेडचं एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आयपोमिया बटाटा. ओके, आयपोमिया बटाट्याला तुम्ही जर बघितलं तर हिंदीमध्ये त्याला शकरकंद असं म्हटलं जातं, मराठीमध्ये रताळू, यूपीमध्ये मिठा आळू, राईट. अशी वेगवेगळी नावं आहेत त्याला. म्हणजे काय असणार आहे तर विशिष्ट रिजन्समध्ये त्या फळाला किंवा त्या गोष्टीला हे विशिष्ट नाव दिलेलं असतं आणि तो रिजन बदलला की पुन्हा त्याच गोष्टीला वेगळं नाव असणार आहे. सो इट इज युनिव्हर्सली नॉट ऍक्सेप्टेड. दिस लोकल नेम इज नॉट युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. हे जे लोकल नाव आहे ते युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड नसतं, म्हणजे पूर्ण जगाला ते मान्य नसतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आंब्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. जर मी तुम्हाला म्हटलं महाराष्ट्रामध्ये मी कुठल्याही बाजारपेठेत गेलो आणि मला म्हटलं मला आंबे द्या तर ती लोक मला देणार आहेत. पण मी अमेरिकेत जाऊन जर म्हटलं मला आंबा द्या, आहे की नाही, तर त्यावेळेला मला मार मिळणार आहे, आंबा मिळणार नाही. सो युनिव्हर्सली इट इज नॉट ऍक्सेप्टेड. युनिव्हर्सली ते ऍक्सेप्टेड नाही. इट इज अ मिसलिडिंग. ओके, मिसलिडिंग आहे. इट इज अ कन्फ्युजिंग, राईट. अँड मेनी नेम्स फॉर वन ऑर्गॅनिझम्स. म्हणजे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड का नाही, मिसलिडिंग का आहे, कन्फ्युजिंग का आहे आणि एकाच सजीवाला अनेक नावं का आहेत, ह्याचं एक्झाम्पल्स मी तुम्हाला आता देणार आहे. प्रॉब्लेम्स ऑफ लोकल नेम मध्ये तुम्ही बघितलेला आहे. लोकल नेम्स आर युनिव्हर्सली नॉट ऍक्सेप्टेड. पहिलं रिझन, प्रॉब्लेम पहिला आहे. इट इज मिसलिडिंग. मिसलिडिंग म्हणजे गैरसमज निर्माण करणारा. लोकल नेम हे गैरसमज निर्माण करतं. कन्फ्युजन निर्माण करणार आहे. ओके, आणि मेनी नेम फॉर वन ऑर्गॅनिझम्स म्हणजे एकाच सजीवाला अनेक नावं दिली जातात. वाय द लोकल नेम इज नॉट युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड ऑर मेनी नेम फॉर वन ऑर्गॅनिझम्स. त्याचे एक्झाम्पल आहे बघा. फॉर एक्झाम्पल आयपोमिया बटाटास, राईट. आयपोमिया बटाटा इट इज द सायंटिफिक नेम ऑफ द स्वीट पोटॅटो, राईट. जे रताळं असं आहे असं म्हणतो आपण मराठीमध्ये रताळं, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो स्वीट पोटॅटो. तो स्वीट पोटॅटोचं सायंटिफिक नेम काय आहे, आयपोमिया बटाटा. तुम्ही पूर्ण जगामध्ये कुठेही गेला आणि आयपोमिया बटाटास हा जर तुम्ही नाव घेतलं तर तुम्हाला 100% हे रताळ मिळणार आहे किंवा स्वीट पोटॅटो तुम्हाला लोक देणार आहेत. ओके, सो दिस इज द सायंटिफिक नेम. आता ह्या सायंटिफिक नेम आयपोमिया बटाटा तिचे लोकल नाव किती आहेत बघा. ओके, सो इट कॉल्ड ॲज डिफरंट नेम्स इन डिफरंट लँग्वेजेस. वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये त्याला वेगवेगळी नावं आहेत. ओके, वेगवेगळ्या नावांनी त्याला हाक मारली जाते. मग बघा, आयपोमिया बटाटा इन इंग्लिश इट इज कॉल्ड स्वीट पोटॅटो. इंग्लिशमध्ये स्वीट पोटॅटो असं म्हटलं जातं. हिंदीमध्ये शकरकंद असं म्हटलं जातं. आसामीमध्ये मिठा आळू, तेलुगूमध्ये कंदमूळ, मराठीमध्ये रताळू, कन्नडामध्ये जिनासू आणि यूपीमध्ये गंजी. म्हणजे एकाच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला किती नाव आहेत. सो वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग सो मेनी नेम्स.
Okay, hence the local name is not accepted universally. Okay, and many names for one organisms. हे दोन पॉइंट क्लिअर झाले. लोकल नेम हे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड नाहीत आणि एकाच सजीवाला अनेक नावं आहेत. हा पॉइंट समजला मित्रांनो तुम्हाला. परत इट इज अ मिसलिडिंग राईट. वाय इट इज अ मिसलिडिंग, गैरसमज निर्माण का करणार आहे बघा. वॉटर लिली अँड स्पायडर लिली आर नॉट लिली. वॉटर लिली आणि स्पायडर लिली ही फुलांची नावं आहेत. हा त्याच्यावर शेवटी वॉटर लिली आणि स्पायडर लिलीच्या शेवटी लिली हा शब्द वापरल्यामुळे आपल्याला असं वाटतं की इट इज अ टाइप्स ऑफ लिली, बट दीज आर नॉट लिली, दीज आर जस्ट फ्लावर्स. ओके, म्हणजे नावात लिली असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की ते लिली या फ्लावरचे टाइप्स आहेत, पण वॉटर लिली आणि स्पायडर लिली हे काय असणार आहेत, लिलीचे टाइप्स नाहीत, तर ते वेगळे फ्लावर्स आहेत अदर दॅन द लिली फ्लावर्स. ओके, नेक्स्ट स्टारफिश, सिल्वरफिश, जेलीफिश. स्टारफिश, सिल्वरफिश, जेलीफिश या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या शेवटी फिश हा शब्द आहे. त्यामुळे स्टारफिश, सिल्वरफिश, जेलीफिश आपल्याला वाटताना हे फिशेस आहेत, बट दीज आर नॉट फिशेस. मग मला सांगा मित्रांनो, वॉटर लिली, स्पायडर लिली हे लिलीचे प्रकार नाहीत, पण लिली हा शब्द असल्यामुळे आपल्याला लिली आहे असं वाटतं. स्टारफिश, जेलीफिश, सिल्वरफिश आर नॉट फिशेस, पण नावामध्ये फिश असल्यामुळे आपल्याला स्टारफिश, सिल्वरफिश, जेलीफिश हे फिश असल्यासारखं वाटतं. ओके, हे फिशेस आहेत का? नाही. हे लिलीचे टाइप्स आहेत का? नाही. पण लोकल नेम मुळे आपल्याला गैरसमज निर्माण होतात. ओके, या पद्धतीने आहे. म्हणून द प्रॉब्लेम ऑफ द लोकल नेम, इट इज अ मिसलिडिंग अँड इट इज कन्फ्युजिंग. वाय इट इज कन्फ्युजिंग? इन महाराष्ट्र we cannot say I want to Kandamulu, right? Or जिनासू or गंजी or शकरकंद or मिठाळू. महाराष्ट्रामध्ये मला कंदमुळू द्या किंवा जिनासू द्या किंवा गंजी द्या किंवा शकरकंद द्या किंवा मिठाळू द्या म्हणून मी काही मागू शकत नाही. लोक म्हणणार हे काही वेगळं मागायला लागलंय. ओके, पण मी ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये रताळू द्या असं म्हणणे किंवा स्वीट पोटॅटो द्या असं म्हणेन, त्यावेळेला लोक मला 100% आयपोमिया बटाटा देतील. बरोबर आहे, समजलं? मग लोकल नेम काय असणार आहे, तर लोकल नेम हे फक्त लोकल रिजन मध्ये चालतं. एका विशिष्ट ठिकाणीच लोकल नेम चालत असतं. महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे, मराठीमध्ये रताळ. ओके, कर्नाटकापर्यंत मर्यादित आहे जिनासू, तेलुगूपर्यंत मर्यादित आहे कंदमुळू. ओके, आसामीपर्यंत मर्यादित आहे मिठाळू. बरोबर आहे, म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी नावं आहेत. पण हे जे सायंटिफिक नेम आहे ते सायंटिफिक नेम हे वर्ल्ड वाईड चालतं. त्यामुळं लोकल नेम हे जे आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस कमी आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस जास्त आहेत. म्हणून सायंटिस्ट इव्हॉल्व्ड न्यू सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर, दॅट इज सायंटिफिक नेम. म्हणून शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, लोकल नेम आणि लोकल नेम मध्ये ॲडव्हान्टेजेस कमी आणि डिसॲडव्हान्टेजेस जास्त, म्हणून शास्त्रज्ञांनी एक नवीन नाव देण्याची पद्धत शोधून काढली, म्हणजे ते सायंटिफिक नेम. ओके, आणि हे सायंटिफिक नेम्स, दिस सायंटिफिक नेम्स आर बेस्ड ऑन सम रूल्स अँड रेग्युलेशन्स. हे जे शास्त्रीय नावं आहेत, ही शास्त्रीय नावं काही रूल्स अँड रेग्युलेशन्स वरती डिपेंडेंट आहेत. मग आपण ह्याच्यानंतर बघूया सायंटिफिक नेम्स. लोकल नेम लोकांनी किंवा सायंटिस्टने रिजेक्ट केल्यामुळं सायंटिफिक नेम हे ऍक्सेप्ट केलेलं आहे. ओके, सो सायंटिफिक नेम, द सेकंड टाइप ऑफ नॉमेनक्लेचर इज द सायंटिफिक नेम. सायंटिफिक नेम म्हणजे शास्त्रीय नाव असं त्याचा अर्थ आहे मित्रांनो. बघा, खूप महत्वाचा आहे हा भाग. नीटसाठी याच्यावरती 1-2 प्रश्न 100% दरवर्षी तुम्हाला पडतात. सोपे असतात, पण 11वी मध्ये टॉपिक झाल्यामुळं मुलं 11वी संपल्यानंतर 12वी संपल्यानंतर नंतर तुमची बोर्डाची एक्झाम संपल्यानंतर नीटची परीक्षा असल्यामुळे ते विसरून जातात. अगदी सोपा पॉईंट आहे बघा. सायंटिफिक नेम, शास्त्रीय नाव काय म्हटलंय बघा. सायंटिफिक नेम ऍक्सेप्टेड वर्ल्ड वाईड, पूर्ण जगामध्ये मान्य आहे. पूर्ण जगामध्ये हे जे नाव देण्याची पद्धत आहे ते सगळ्यांना मान्य आहे. बट इन अर्लियर इट वॉज पॉलिनॉमियल नेम. पण पहिलं काय असणार आहे, पॉलिनॉमियल नेम. म्हणजे एखाद्या सजीवाला अनेक नावं देण्याची पद्धत होती.
सायंटिफिक नेम इट इज बेस्ड ऑन सम रूल्स अँड रेग्युलेशन्स. रूल्स आणि रेग्युलेशन्स वरतीच डिपेंडेंट होती. पूर्ण जगाला मान्य होतं, पण पहिलं जे नाव देण्याची पद्धत होती सायंटिफिक नेम मध्ये ती पॉलिनॉमियल नॉमिनिक्लेचर होती. ओके, मग पॉलिनॉमियल नॉमिनिक्लेचर बघा, आत्ताच सेडा अॅक्युटा म्हणून एक प्लांट आहे, सेडा अॅक्युटा, राईट. बायनॉमियल नॉमिनिक्लेचर नुसार याचं नाव काय येणार आहे, सेडा अॅक्युटा. पण ह्याचं पॉलिनॉमियल नॉमिनिक्लेचर बघा, पहिलं नाव क्रायसोफायलम, फॉलिस, ओव्हॅलिस, सुप्रीम, ग्लॅब्रिस, पॅरलल, स्ट्रॅटिस, सबस्ट्रस, टोमॅटो, सोनिटिडिस. म्हणजे बायनॉमियल नॉमिनिक्लेचर नुसार नाव काय यायला पाहिजे, सेडा अॅक्युटा. पण पॉलिनॉमियल नॉमिनिक्लेचर नुसार नावं किती येतात, क्रायसोफायलम, फॉलिस, ओव्हॅलिस, सुप्रीम, ग्लॅब्रिस, पॅरलल, स्ट्रॅटिस, सबस्ट्रस, टोमॅटो, सोनिटिडिस. So it is very difficult to remember any person. ओके, कुठलाही व्यक्ती असू दे त्याला ते हे नाव लक्षात घेण्यासाठी खूप अवघड आहे मित्रांनो. त्यामुळं सायंटिस्टनी सायंटिफिक नेम मध्ये पुन्हा दुसरं नाव डेव्हलप केलेलं आहे, ते म्हणजे बायनॉमियल नॉमिनिक्लेचर. बायनॉमियल नॉमिनिक्लेचर्स. ओके, नाव काय आहे, बायनॉमियल नॉमिनिक्लेचर, राईट. बायनॉमियल, बाय मीन्स टू, right. Nomial means name, nomens means name, क्लेचर्स means to call. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या सजीवाला दोन नावांनी हाक मारण्याची प्रथा सुरू झाली. पहिलं नाव आहे ते जेनेरिक नेम आणि दुसरं आहे ते स्पेसिस नेम. ओके, एखाद्या सजीवाला दोन नावानं हाक मारण्याची पद्धत सुरू झाली, जेनेरिक नेम अँड स्पेसिस नेम. बरोबर आहे. हे सगळं कशामध्ये येणार आहे, बायनॉमियल नॉमिनिक्लेचर. मग आपण बघूया याच्यानंतर महत्वाचा पॉइंट आहे तो बायनॉमियल नॉमिनिक्लेचर. बायनॉमियल नॉमिनिक्लेचर, बायनॉमियल नॉमिनिक्लेचर that means system of giving two names to any living organisms. एखाद्या सजीवाला दोन नावांनी हाक मारणं त्याला काय म्हणायचं आहे, binomial nomenclatures. So binomial nomenclature, it is a binomial system of nomenclatures, right. Binomial nomenclature ला binomial system of nomenclatures असं म्हटलं जातं. And the binomial nomenclature was described by Carolus Linnaeus in his book Species Plantarum in 1753. Okay, binomial system of nomenclature ही जी पद्धत आहे ती कार्लस लिनायस या सायंटिस्टनं त्याच्या पुस्तकात स्पेसिस प्लॅन्टॅरम 1753 मध्ये जे पुस्तक होतं स्पेसिस प्लॅन्टॅरम, या स्पेसिस प्लॅन्टॅरम मध्ये कार्लस लिनायसनं त्याच्या पुस्तकात हे बायनॉमियल नॉमिनिक्लेचर लिहून ठेवलेलं आहे. बायनॉमियल नॉमिनिक्लेचर म्हणजे काय, इट इज अ सिस्टम ऑफ गिव्हिंग टू नेम्स. कुठल्याही सजीवाला दोन नावांनी हाक मारणं. पहिलं नेम आहे, पहिलं नाव आहे ते जेनेरा. ओके, सो फर्स्ट वन इज द जेनेरा and second one is the species. जो पहिलं नाव असतं त्याला म्हणायचं जेनेरा आणि दुसरा आहे ते स्पेसिस. फॉर एक्झाम्पल आपण इथं बघूया, द बॉटनिकल नेम ऑफ मँगो इज मँजिफेरा इंडिका. बरोबर आहे, मँजिफेरा इंडिका. मँजिफेरा काय झाला, जेनेरा झाला, राईट. इंडिका काय झालं, स्पेसिस. सो मँजिफेरा इंडिका इज द बॉटनिकल नेम ऑफ मँगो. बरोबर आहे. पुढे बघा, द बॉटनिकल नेम ऑफ नीम. बरोबर आहे, नीमचं बॉटनिकल नेम काय आहे, ॲजा डिरेक्टा इंडिका. ॲजा डिरेक्टा हा काय झाला, जीनस. इंडिका हा काय झाला, स्पेसिस. सो ॲजा डिरेक्टा इंडिका, ॲजा डिरेक्टा इज द जीनस, इंडिका इज द स्पेसिस. हे झालं बॉटनिकल नेम ऑफ नीम. हे दोन्ही काय झाले, बायनॉमियल नॉमिनिक्लेचर झाले. काय झाले, मँगो, मँजिफेरा इंडिका, नीम, ॲजा डिरेक्टा इंडिका. हे दोन्हीही नावं, मँजिफेरा इंडिका मँगोचं बॉटनिकल नेम आहे, ॲज अ डिरेक्टा इंडिका इट इज द बॉटनिकल नेम ऑफ नीम. दोन्हीही बायनॉमियल नॉमिनिक्लेचर नुसार हे नावं दिलेली आहेत. ओके, मग पहिलं नाव आहे ते जेनेरिक नेम आणि दुसरं आहे ते स्पेसिस नेम. सो जेनेरा हे जेनेरिक नेम असणार आहे आणि स्पेसिस हे स्पेसिफिक नेम असणार आहे, राईट. कुठलंही जेनेरिक नेम जे आहे
ते काय असणार आहे, सिंपल नाउन असणार आहे. सो एनी जेनेरिक नेम इज अ सिंपल नाउन, राईट. सो एनी जेनेरिक नेम इज अ सिंपल नाउन. आणि जे स्पेसिफिक नेम असणार आहे किंवा स्पेसिस नेम असणार आहे ते डिस्क्रिप्टिव्ह आणि ऍडजेक्टिव्ह असणार आहे. कसं असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. ओके. सो जेनेरिक नेम हे सिंपल नाव, एक साधं नाव असणार आहे. स्पेसिस नेम मात्र डिस्क्रिप्टिव्ह आणि ऍडजेक्टिव्ह असणार आहे, राईट. जेनेरिक नेम इज स्टार्ट्स फ्रॉम कॅपिटल लेटर. बरोबर आहे. बघा या ठिकाणी मॅन्जिफेरा इंडिका, मॅन्जिफेरा इंडिका मध्ये एम हा कॅपिटल आहे, बाकी सगळं स्मॉल. आणि स्पेसिस नेम इट्स स्टार्ट्स फ्रॉम स्मॉल लेटर, आहे का. इंडिका मध्ये सगळं छोटं आहे. दुसरं एक्झाम्पल बघा, ऍज अ डिरेक्टा इंडिका. ऍज अ डिरेक्टा मधला ए हा कॅपिटल आहे, बाकी सगळं स्मॉल. इंडिका मधला सगळं स्मॉल आहे. सो जेनेरिक नेम स्टार्ट्स फ्रॉम कॅपिटल लेटर, स्पेसिस नेम स्टार्ट्स फ्रॉम स्मॉल लेटर. हे झालं त्याची रूल्स. नेक्स्ट रूल्स, मस्ट बी रिटन इन इटॅलिक्स, इफ नॉट इट मस्ट बी अंडरलाईन. बघा, ज्या वेळेला तुम्ही शास्त्रीय नाव किंवा बायनॉमियल नॉमिनिक्लेचर नुसार तुम्ही नॉमिनिक्लेचर जर करणार असाल, आता क्लायंट मध्ये ॲनिमल मध्ये ही बायनॉमियल नॉमिनिक्लेचरच वापरली जात आहे. मग ज्या वेळेला तुम्ही एखादं सायंटिफिक नेम जर तुम्ही टाईप करत असाल, ज्या वेळेला टायपिंग केलेलं असेल त्यावेळेला ते इटॅलिक्स मध्ये पाहिजे. कसं पाहिजे, इटॅलिक्स. म्हणजे सायंटिफिक नेम, शास्त्रीय नाव लिहित असताना ज्या वेळेला तुम्ही टाईप केलेलं असेल त्यावेळेला त्याला इटॅलिक पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही हातानं लिहिलेलं असेल त्यावेळेला त्याला अंडरलाईन केलेली पाहिजे. मग या ठिकाणी मॅन्जिफेरा इंडिका हे नाव आहे. मग मॅन्जिफेरा इंडिका मध्ये मग मी काय केलेलं आहे, मॅन्जिफेराला सेपरेट अंडरलाईन आणि इंडिकाला सेपरेट अंडरलाईन. ओके. एकत्र अंडरलाईन करायची नाही, अंडरलाईन ही सेपरेट असली पाहिजे आणि ती स्ट्रेट असली पाहिजे, झिगझॅग वगैरे काही नको. नेक्स्ट, शुड नॉट हॅव लेस दॅन 3 or more than 13 वर्ड्स. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही सायंटिफिक नेम घेणार आहात त्यावेळेला जे सायंटिफिक नेम आहे ते 3 अक्षरांपेक्षा कमी आणि 13 पेक्षा जास्त नको आहे. बघा, फॉर एक्झाम्पल मॅन्जिफेरा मध्ये 3 पेक्षा कमी नाहीत पण 13 पेक्षा जास्तही नाहीत. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 अक्षरांचं आहे. म्हणजे 3 पेक्षा कमी नाही आणि 13 पेक्षा जास्त नाही. ऍज अ डिरेक्ट आहे बघा, 3 पेक्षा कमी नाहीत मग 13 पेक्षा जास्त आहेत का बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आहेत, आहे का. म्हणजे जेनेरिक नेम आणि स्पेसिस नेम मध्ये ज्या वेळेला तुम्ही वर्डिंग असणार आहे ते वर्डिंग बघत असताना वर्डिंग हे 3 पेक्षा कमी आणि 13 पेक्षा जास्त याच्यामध्ये नको आहे. हे 2 इम्पॉर्टंट रूल्स आहेत. ओके. तिसरा जो रूल आहे त्याच्या पुढचा, हे सगळेच रूल आहेत, त्याच्या पुढचा रूल बघा, सायटेशन्स. सायटेशन्स म्हणजे काय, मेन्शन दी ऑथर नेम आफ्टर स्पेसिस नेम. स्पेसिस नेम झाल्यानंतर ऑथर नेम लिहायचं असतं, त्याला सायटेशन्स असं म्हटलं जातं. सो रायटिंग द नेम ऑफ ऑथर, ज्या शास्त्रज्ञानं ती वनस्पती शोधून काढलेली आहे त्या शास्त्रज्ञाचं नाव हे शॉर्ट मध्ये त्या ठिकाणी लिहायचं असतं. फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी बघा, मॅन्जिफेरा इंडिका, मी मँगोचं सायंटिफिक नेम लिहिणार आहे. मँगोचं सायंटिफिक नेम काय, मॅन्जिफेरा इंडिका, राईट. सो मॅन्जिफेरा इंडिका आणि शेवटी मग मी एल डॉट, एल स्टँड्स फॉर लिनायस. बरोबर आहे. एल स्टँड्स फॉर लिनायस. लिनायस हा सायंटिस्ट आहे ज्यानं हे मॅन्जिफेरा इंडिका प्लांटचा शोध लावलेला आहे किंवा स्टडी करून ठेवलेला आहे. किंवा बघा, ऍज अ डिरेक्टा इंडिका. बरोबर आहे. ऍज अ डिरेक्टा इंडिका डॉट एल. म्हणजे मी शेवटी एल का लिहितोय तर ते सायटेशन्स आहे. ओके. व्हॉट इज मीन बाय सायटेशन, मेन्शन दी ऑथर नेम आफ्टर स्पेसिस नेम इज कॉल्ड सायटेशन्स. आणि सगळ्यात महत्वाचा रूल, सगळ्यात शेवटचा रूल बघा, रूल्स व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून मी रेड कलर मध्ये लिहिलेलं आहे. स्पेसिस कॅन बी सेम बट नॉट जीनस. बघा, जेनेरा मॅन्जिफेरा इंडिका, मॅन्जिफेरा हा जेनेरा झालाय. ऍज अ डिरेक्टा इंडिका, हा जीनस झालेला आहे. ओके. स्पेसिसची नावं सेम असू शकतील. बघा, या ठिकाणी स्पेसिसचं नाव सेम आहे, या ठिकाणी स्पेसिसचं नाव सेम आहे, इंडिका. पण जीनसची नावं काय आहेत, वेगवेगळी आहेत.
लक्षात ठेवायचं. स्पेसिसची नावं कितीही एकसारखी असतील. इंडिका म्हणजे इंडियावरून ठेवलेलं इंडिका आहे, बरोबर आहे. मग स्पेसिसची नावं सेम असतील, जीनसची नावं नाही. जीनस हे फक्त एकदाच वापरू शकतो, जीनसचं नाव एकदाच वापरू शकतो. स्पेसिसची नावं तुम्ही कितीही वेळा वापरली तरी चालतील. ओके, अशा ठिकाणी या लेक्चरमध्ये आपण नॉमिनिक्लेचर म्हणजे काय, नॉमिनिक्लेचरच्या 3 मेथड, त्याच्यामध्ये लोकल नेम, दुसरा येतो सायंटिफिक नेम आणि तिसरा येतो सायंटिफिक नेम मध्ये आपण बायनॉमियल नॉमिनिक्लेचर. बायनॉमियल नॉमिनिक्लेचर म्हणजे काय, त्याचे रूल्स काय, कुठल्या सायंटिस्टनं शोधून काढलेलं आहे, हे सगळं बघितलेलं आहे. ओके, जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.